मोटर जळाली म्हणून दुकानात चेक करायला नेली आणि त्यांनी जे सांगितलं त्यांनी थोडं टेन्शनच आलं. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, सकाळी लाईट आली होती, पण सारखी ये-जा करत होती. नीट चालत नव्हती. मनात वैताग आला. विहिरीत पाणी आलं होतं, ते उपसून घ्यावं म्हणलं, तर लाईट काय चालूच नव्हती. मोटर चालू केली, पुन्हा लाईट गेली. राग घरी आलो. अंघोळ करून पुन्हा वावरात गेलो. मोटर परत चालू केली. जरा बरी चालली होती. त्यानंतर सुदर्शनने सोलरची मोटर चालू केली. कुठं पाईप निसटलाय का ते पाहून आलो. त्याच्या रानापासून तर आपल्या गावापर्यंत जवळ-जवळ 7-8 पाईप जोडलेले आहेत. पण येता-जाता इथे जनावरे चरतात, त्यांच्यामुळे ते पाईप निसटतात. म्हणून ते रोजच चेक करावं लागतात. आणि शेवटी दोन्ही मोटरी सुरू झाल्या. गव्हाला पाणी फास्ट सुरू झालं. त्या क्षणाला जरा मनाला समाधान लागलं. त्यानंतर दुपारी लाईट जाण्याची वेळ झाली. विहिरीतलं पाणीही उपसत आलं होतं. नंतर 2 वाजता लाईट गेली. मग पुन्हा तिथून घरी आलो. थोडा वेळ आराम केला आणि काल आपण बोरमधून काढलेली मोटर ती आपण दादेगावला दुकानात नेली होती. कारण ती भरून आणायची होती. मोटर जळाली होती. आज धुलिवंदनचा कलर खेळलो नाही, पण या मोटरीच्या गंजाने माझे दोन्ही हात अक्षरशः पिवळे होऊन गेले होते. त्यानंतर हे योगेश भाऊ आले. त्यांनी मोटर चेक केली. जास्त जळाली आहे असं सांगितलं. क्षणभर जरा शांतच झालो. मग ते म्हणाले, "परवा सकाळी मोटर भेटून जाईल." थोडी मनाला आशा मिळाली. मित्रांनो, अशी संघर्षाची कहाणी चालूच राहणार. ती पाहण्यासाठी फॉलो करा. रामकृष्ण हरी.